80 शर्यती न हारता जिंकल्या होत्या. त्यानंतर पूर्ण अड्ड्यामध्ये पूर्ण दिवस बिनजोडला ही गाडी राहायची. सूरज गुरव, सूरज अनिल गुरव, मल्हार पारस. प्रत्येक शर्यत शौकीनांच्या तोंडावर नाव होतं मल्हार पारस, मल्हार पारस. परंतु एक बैलांना 4 ते 5 हजाराच्या शर्यती पण होत नव्हत्या. प्रत्येकजण हसायचा. आम्ही बघायचो, प्रत्येकजण हसायचा, की अरे मल्हार पारस त्या काळातली बिनजोडची जोडी आता 4,000ची गाडी होत नाही. ज्या अपराजित गाड्यांना त्यांनी पराभव केला. असं ते सुद्धा नंदी होते, हे पण नंदी आहेत. परंतु त्यांच्या अस्तित्वाचा विषय होता आणि मल्हारचा खरं तर बॅकफूट खूप बॅकफूटला होता बैल. पहिले होत नव्हते बैल आणि मालकाची अशी भूमिका आहे, सूरज गुरव असेल, खेळाडू वृत्तीचा माणूस आहे. प्रत्येक खेळामध्ये क्रिकेट असो या शर्यती असो, शर्यतीमध्ये पण येत असो तर कधी कोणाशी वाद नाही, विवाद नाही आणि सर्वात हसायला लागले, चिडवायला लागले की तुमचा बैल की हे होत नाही, तुम्हाला गुलाल होत नाही, तुम्हाला 2,000 शर्यत होत नाही, 5,000ची होत नाही. जेव्हा बैल बॅकफुटला येतो तेव्हा काय असतं, काय दुःख होतं हे फक्त एका गाडा मालकाला आणि त्याच्या त्या पूर्ण ग्रुपला कळतं. आज गाडा मालक बाळा मोरे या चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे. आणि आज देवपाडा मैदानामध्ये एवन जोडी पळाली. आज गुलाल प्राप्त झालेला आहे मल्हार. दादा काय सांगाल आज मल्हारच्या नियोजनाबद्दल? 2 दिवस गाडी सलग 2दा मैदानात पळाली आणि आपले मित्र बाबू पाटील यांनी आपल्याला बैल दिला, तर तुम्ही त्याचं पहिले तर त्याचे धन्यवाद म्हणेल. आणि गाडी अतिशय सुंदर जुळून गाडी पळते, त्यामुळे याच्या पुढेही नियोजन ही गाडी अशी पळत राहील. बघा खूप चांगलं असं दादांनी सांगितलं. आणि आज पैऱ्यासोबत सुद्धा पळायला काय नाव व्हायलाचं दादा? रुद्रा. आज मालक सुद्धा सोबत आहेत. दादा काय सांगाल मल्हार आणि रुद्राने आज गुलाल प्राप्त झालेले आहेत? गाडी पण चांगली मारली. कात्रपाड्याचा सर्जा होता आणि प्रथमेश शेटमुठे आगर अली बदलापूर यांचा मोर्या होता. खूप चांगली अशी येवन जोडी समोरासमोर लढत झाली आणि मल्हार आणि रुद्राने ते करून दाखवलं. कारण मागील काळामध्ये कुठेतरी रुद्रा बॅकफूटमध्ये होता आणि त्याला खूप असा संघर्षामधून वर यायला आज त्रास झाला. काय सांगाल? काय नाही, बैल एकदा काय जिद्द हारत नाही. पळणारा बैल कधीतरी परत पळतोच. कारण आज नियोजनाचे बादशाह सुद्धा तुमच्या आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांना सुद्धा आपण विचारूया, कारण खूप चांगलं असं ते नियोजन करत असतात. दादा काय सांगाल? कारण महादेवाचा नंदी मागील काळामध्ये बॅकफूटला गेला होता आणि लोकांनी खूप ट्रोल केला. बैल मागे गेलाय, आता तो वर येणार नाही आणि मालकासाठी तो लढणार नाही, पण आज त्यांनी ते करून दाखवलं. दादा सर्वप्रथम सांगायचं झालं तर सरपंच सूरज अनिल गुरव या नावाने गाडी पळायची. गेल्या काही मागील 2-3 वर्षापूर्वी जेव्हा याच्या आधी एक हिरा म्हणून बैल घेतला होता. पूर्ण सीझनमध्ये अबाधित राहिला, बिनजोडला एक नंबरच्या गाड्या केल्या. त्यानंतर सरपंच सूरज अनिल गुरव यांची खरेदी झाली मल्हार आणि पारस. ही एवन जोडी अशी पळत होती की प्रत्येक मैदानामध्ये अपराजित होती. ज्यावेळेस पावसाळ्याचा सीझन होता आणि भिवंडीमध्ये मैदानं होत होती, त्या मैदानांच्या सलग त्यांनी 70 ते 80 शर्यती न हारता जिंकल्या होत्या. त्यानंतर पूर्ण अड्ड्यामध्ये पूर्ण दिवस बिनजोडला ही गाडी राहायची. सूरज अनिल गुरव, मल्हार पारस. प्रत्येक शर्यत शौकीनांच्या तोंडावर नाव होतं मल्हार पारस, मल्हार पारस. परंतु एक काळ असा आला की एक बैल थोडी लंपीमध्ये सापडली. त्यानंतर बैलांना कर्तुक झाला, बैल एकदम बॅकफुटला गेली. बैलांना 4 ते 5 हजाराच्या शर्यती पण होत नव्हत्या. प्रत्येकजण हसायचा. आम्ही बघायचो, प्रत्येकजण हसायचा, की अरे मल्हार पारस त्या काळातली बिनजोडची जोडी आता 4,000ची गाडी होत नाही. पण आम्ही आशा सोडली नाही. आम्हाला माहीत होतं की ज्या दिवशी ही बैलं निघतील त्या दिवशी नक्कीच परत पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात निघतील. आणि मागील मैदानामध्ये आमचा रुद्राबरोबर पैरा झाला. दादांनी सूरज गुरव त्यांनी पळताना बघितला होता बैल आणि त्यांनी बाबू पाटीलशी संपर्क साधून ही जोडी पळवली. मागील मैदानामध्ये सुद्धा एक टॉपची गाडी झाली. कोरवल्याचा रायफल आज नावाजलेला बैल, त्याच्याबद्दल बरोबर लढत झाली. तिथून बैल थोडेसे उजेडात आले. त्यानंतर आज सर्जाबरोबर लढत झाली. दोन्ही गाड्या बिनजोडच्या अपराजित गाड्यांना त्यांनी पराभव केला. असं ते सुद्धा नंदी होते, हे पण नंदी आहेत. परंतु त्यांच्या अस्तित्वाचा विषय होता आणि मल्हारचा खरं तर खूप बॅकफूटला होता बैल. पहिले होत नव्हते बैलाला आणि पारस मल्हार एकत्र पळणारी जोडी एकत्र पळताना पण गुलाल होत नव्हते. परंतु आत्ता या 2 आठवड्यामध्ये बैल इतके जोशात आलीत की पारस सुद्धा गुलालात आलाय आणि मल्हार सुद्धा बिनजोडच्या त्याच जोशात आलाय. आणि आम्हाला महादेवाचा आशीर्वाद लाभलाय की मल्हारने पुन्हा ते सिद्ध करून दाखवलं की मी अजून संपलो नाही. कारण मालक सुद्धा जिद्दी आहे, सहकारी पण जिद्दी आहेत आणि पुन्हा मल्हार त्याच जोशात पळताना दिसतोय. पुढील काही मैदानामध्ये त्याच जोशात हीच गाडी आणि हाच मालक पुन्हा लोकांच्या बघण्यात येणार आणि पुन्हा हीच गाडी चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी पळताना दिसणार. बघा खूप चांगलं असं सहकार्याने सांगितलं. कारण मालक सुद्धा हार पत्करून आणि संघर्षाचा काळ त्यांनी घालून आणि आज ते गुलाल प्राप्त होत आहेत आणि मल्हारने ते मालकासाठी जिद्दीने ते करून दाखवले. कुठेतरी लोकांनी खूप मागील काळामध्ये त्यांना बॅकफुटला गेल्यानंतर पैरंसुद्धा देत नाही, ट्रोलसुद्धा करत होते, पण मल्हार हारला नाही.
आणि मालकाने सुद्धा संयम, शांतता आणि कार्यक्षम करून दाखवला. 100% दादा. मालक कसं आहे, मालक जिद्दी आहे आणि मालकाची अशी भूमिका आहे, सूरज गुरव असेल, खेळाडू वृत्तीचा माणूस आहे. प्रत्येक खेळामध्ये क्रिकेट असो या शर्यती असो, शर्यतीमध्ये पण येत असो तर कधी कोणाशी वाद नाही, विवाद नाही आणि सर्वात प्रथम म्हणजे हारला तरी घरी आणि जिंकला तरी जल्लोष नाही. आणि त्याच्यामुळे आज त्याच्याकडे संयम असल्यामुळं पुन्हा एकदा बैल त्याच जोशात आली. दुसरा कोणता मालक असता तर यावेळेस इतक्या शर्यती हारल्यानंतर आणि असा पराभव झाल्यानंतर कुठेतरी हा नाद सोडला असता. परंतु खानदानी नाद आहे त्याचा, त्यामुळं आजपर्यंत पुन्हा एकदा टिकून राहिलाय आणि पुन्हा बैलांनी त्याच जोशात त्याला परत कमबॅक करून दाखवलाय आणि कमबॅक कसा असावा तो मल्हारनी दाखवून दिलाय. बघा खूप चांगलं असं आज मल्हारनी करून दाखवलं. मालकासाठी आज झगडतोय आणि झगडून सुद्धा गुलाल प्राप्त आणि तोच नवीन जोश एक नंबरमध्ये यायचा प्रयत्न करून दाखवला. कारण ते सुद्धा नावाजलेले मालक आहेत आणि त्यांचं सुद्धा आज मोठा वर्चस्व आहे. आणि मैदानामध्ये ते संयमाचा खेळ खेळत असतात. दादा आज तुम्ही सर्व सहकारी सोबत असता. आज मल्हार बॅकफूटला मागे गेला होता तरी पण तुम्ही त्यांच्या सोबत राहिले. हे सुद्धा मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण बरेचसे गाडा मालकांना त्यांचे सहकारी ट्रोल करून सोडून जातात. कारण कुठेतरी बॅकफूटला गेल्यानंतर पण तुम्ही ते सहाय्य करून दाखवलं, हीच चांगली गोष्ट आहे. काय सांगाल कसं त्याच्याबद्दल? आहे दादा, ज्यावेळेस बैल पळायची थांबली होती, एक काल असा आलता की मालकाला पण असं वाटत होतं की नको हा खेळ आता बैल देऊन टाकूया. एक बैल आमचा विक्री झाला, हिरा म्हणून बैल होता. ज्यावेळेस बैल विक्री झाला त्यावेळेस सरली पोरं रडली. मालकाला पण दुःख होतं. आमचे बाबा असतील, अनिल शेटगुरव सर्वांना दुःख होतं. परंतु बैल विकण्याचं कारण असं होतं की बैलाला गुलाल होत नव्हता. बैल एक नंबरमध्ये पळत होता. परंतु असं वाटत होतं की नको हा खेळ. मालकसुद्धा एकदम त्रासला होता की नको आता असं वाटते एक नंबरची गाडी आणि आपण प्रत्येक मैदानामध्ये हार होते. परंतु आमची जी सहकारी होती, सिद्धेश असेल, शरद असेल, हर्षू असेल, बरीचशी मंडळी आली नाही आमची गावातली. सर्वांचा असा विचार होता की बैल आपण सोडायची नाही. हिरा जरी गेला असला तरी पारस मल्हार आपल्याकडे आहे. आपण पारस मल्हारला परत कमबॅक करूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबूशेठ पाटील आमच्या कमबॅकमध्ये जे म्हणतो आपण की जशी हनुमानासाठी संजीवनी बुटी होती तशी तो आमच्यासाठी संजीवनी ठरला आणि 2 मैदानामध्ये जिथे पारस मल्हार होता तिथेच सुद्धा मल्हार परत आलाय आणि असंच आमची गाडी ही पळत राहील. जोपर्यंत गाडी पळते कदाचित एखाद्या मैदानामध्ये हार होईल कारण हा खेळ आहे हार जितीचा. परंतु गाडी ही फुटणार नाही, गाडी अशीच पळत राहील. बघा खूप चांगलं असं दादाने सांगितलं. आणि पारस आणि मल्हार ही यवन जोडी आता मैदानामध्ये पुन्हा आलेली आहे. कारण मागील काळामध्ये जेव्हा संघर्ष करत होते तेव्हा कोणी त्यांची साथ दिली ते सहकारी, तुमची ओळख सांगा. माझं नाव सोहेल कर्णेकर. ज्यावेळेस आम्ही ह्या खेळाची सुरुवात केली त्यावेळेसपासून आम्ही सर्व सोबत आहोत सूरजदादाच्या आणि हे सर्व ते वैजनाथ गावचे आहेत. सिद्धेश गुरव असेल, शरद पवार असेल, हर्ष काजरे असेल, हा छोटा मालक आहे आदित्य गुरव, आणि याच्यापेक्षा एक छोटा आहे राजवीर. म्हणजे दोघांचे अफाट प्रेम आहे बैलांवर आणि घरच्यांचा पण तितकाच सहकार्य आहे, आईचा असेल, नानीचा, सर्वांचा जीव आहे. त्यामुळे बैल आज पळतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी आमची लहान लहान मुलं आहेत सर्वांचा जीव आहे. आणि हर्ष असेल, शरद असेल, ज्यावेळेस बैल बॅकफुटला होते सर्वांनी दुर्लक्ष करायचं म्हणजे हळूहळू दुर्लक्ष होत होता. परंतु त्यांचं लक्ष पुरेपूर होतं. बैलाला चालवणे असेल, फिरवणे असेल, सर्व गोष्टी करत होते. औषध उपचार चालू होते. ज्यावेळेस बैल निघाली सुरुवातीची 1-2 शर्यती आम्ही हारलो. साध्या शर्यती हारलो. त्यानंतर असं वाटलं की नको आता बस, आता साध्या शर्यती पण आपण हारतोय. परंतु पुन्हा एकदा बैलांना पवनी वगैरे टाकून बाबू शेठच्या बैलामध्ये सुरुवात केली आणि बैल बिनजोडला जिथून थांबला होता तिथूनच परत सुरुवात झाली. बघा दादा आज संघर्ष योद्धा आज त्याला जो साथ दिली तो म्हणजे पारस. कारण पारससुद्धा यवन जोडीमधला आहे. त्यांच्या मालकांबद्दल काय सांगाल? नाही, आता मल्हारबरोबर रुद्रा पळाला, बाबूशेठ पाटील ममदापूर यांचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणायला गेलो तर त्यांचं खरं तर आम्ही सर्वांनी मनापासून आभार मानले. कारण ज्यावेळेस आमचा बैल बॅकफुटला होता ज्यावेळेस आमचा पहिरा झाला त्यांनाही खूप लोकांनी सांगितलं की अरे आता मल्हार त्या पहिल्यासारखा पळत नाही काय असेल. परंतु आमचा एक गुलाल झाला होता पुरंदर म्हणून आमच्या इथला बैल आहे मित्रांचा त्याच्यामध्ये. पण त्या एक गुलालाच्या ह्याच्यावर आणि आमच्या सर्वांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला त्यांचा बैल दिला. त्यांचा बैल गुलालात होता. परंतु त्यांनी आमच्या बैलाला बैल देऊन पुन्हा एकदा आमच्या बैलाला कमबॅक करण्याची संधी दिली आणि त्यामुळे आम्ही त्यांना विसरू शकत नाही. ज्यावेळेस त्यांच्या बैलाला गरज लागेल किंवा ही गाडी फुटल्यानंतरही त्यांना कधी अर्ध्या रात्री बैल लागेल त्यावेळेस आम्ही मालकाला विचारू, पण मालकाच्या आधी आम्ही सुद्धा त्याच्यासाठी बैल घेऊन हजर असू. बघा मित्रांनो खूप चांगलं असं सहकार्याने सांगितलं आणि योगदान असं दिलेलं आहे आज त्यांनी. त्या मालकांना सुद्धा आपण विचारूया. दादा काय सांगाल? आज खूप चांगला महादेवाचा नंदी आज तुमचा संघर्ष योद्धा आज महादेवाचा नंदाला त्याने साथ देऊन गुलाल प्राप्त केलेला आहे. आणि सूरज शेठबद्दल काय बोलाल? काय नाही, दादांचं काय बोलणार. दादा लाख माणूस आहे. दादाही मला फोन केला रात्री. वाकदचे मित्र आहेत, त्यांना सांगितलं का हा बैल पाहिजे.
तर मी पायरा नव्हता गेला. दादांना बोललो चालेल आपण पळू आणि त्याच मैदानात पहिल्याच मैदानात आम्ही कोरावल्याची रायफल मारली आणि बच्चा मारला बदलापूरचा. आज पण चांगली गाडी होती. सर्जा होता कात्रपाड्याचा आणि प्रथमेश शेटमुठे यांचा मोरया होता. आणि बैलाची खासियत झाली ना, तर बैल 4 वर्ष आला पळतोय. अजूनपर्यंत बैलांनी फाटीच्या बाहेर नाही गेला म्हणजे फाकला म्हणून नाही अजून कधीच. बघा मित्रांनो, खूप चांगला असा महादेवाचा नंदी आहे आणि आज कुठेतरी संघर्ष योद्धा त्याच्यासाठी आज तो लढला झटला आणि सूरज शेठचं नाव पुन्हा मैदानामध्ये येवण जोडीमध्ये येत आहे. काय सांगाल? काय नाही त्यांचं तर त्यांची बरोबरी कोण करू नाही शकत. मागच्या वर्षी तर त्याही धुमाकूळ घालून ठेवलेला. प्रत्येक मैदानात 2-3, 2-3 शर्ती रोज. आठवड्यातनं 7 शर्ती तर त्यांच्या व्हायच्यात. 6 नाही तर 7 व्हायच्यात. खूप चांगला असा मित्रांनो बघा, मल्हार जेव्हा बॅकफुटला होता त्यावेळेस तुम्ही बैलाची साथ सोडली नाही, कारण कुठेतरी बैल बॅकफुटला जाऊन सुद्धा तुम्ही त्याचे सतत सोबत राहिले. काय सांगाल दादा? पहिलं सर्वप्रथम तर मी म्हणेल की आमच्याकडे हिरा बैल होता, की सर्वात पहिला बैल आम्ही घेतला आणेवाडीतून आणि त्या बैलाने महाराष्ट्रामध्ये सूरज अनिल शेठ गुरव हे नाव काय आहे हे त्याने करून दाखवलं. त्याच्यानंतर हा बैल आपण घेतला. त्याच्यानंतर त्या बैलामध्ये हा पळून याचा गती आपण वाढवून घेतली. ही गाडी आदतमध्ये 2023मध्ये ही गाडी नामवंत गाडी पळायची, की 1 नंबरच्या गाड्या आणि पहिला असा म्हणजे बोलता येईल ना की वजनात मध्ये सूरज गुरव हा पहिल्यांदा असा खेळाडू असेल की तो दोन्ही साईडून खेळतो. आणि त्याच्यानंतर जर बोलायला गेलं तर बैल बॅकफुटला आला. बॅकफुटला आल्यावर जेव्हा आमचीच माणसं आम्हाला हसायला लागले की तुमचा बैल बॅकफुटला आला की तुम्ही संपले, आणि काही लोकांनी खूप ट्रोल केला आम्हाला. पण आज खऱ्या अर्थाने बाबूशेठ पाटील यांनी आम्हाला जे सहकार्य दिलं, आम्हाला त्यांचा बैल रुद्रा हा बैल आमच्या पायऱ्यात दिला आणि बैल काय होता आणि जे 2023, 24, 25 असेल ते पुन्हा एकदा त्यांनी त्या मैदानामध्ये एवढा धुमाकूळ घातला होता की आदतमध्ये असेल, दुशामध्ये असेल, चौशामध्ये पण. आणि आता बैल माझा 6 दाती आहे आणि परत एकदा बैलांना कमबॅक करून दाखवला. आणि जे लोक बोलत होते की मल्हार संपला, आज त्यानं करून दाखवलं की मल्हार आहे, असणार आणि याच्या पुढे पण बैल पाळणार. खूप चांगलं दादांनी सांगितलंय आणि मल्हार संपला नाही, मल्हार पुन्हा नव्याने आलेला आहे आणि सूरज शेठ यांचं नाव पुन्हा टॉपमध्ये येणार. दादा काय सांगाल सूरज शेठ बद्दल? सुरेश शेठ हे असे आहे आमचे म्हणजे माझे मामा आहेत ते, आणि खूप चांगले म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व आहे ना. बैलगाडी क्षेत्रामध्ये कुणाला विचारलं तर कधी भांडण नाही, काय नाही, शांत आणि संयमी खेळाडू आहे. तसंच प्रत्येकाने शांत आणि संयम जर खेळला तर हे खेळ आपला पुढं जाऊ शकतो. आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पण संयमाचा खेळ खेळतोय. आमच्याकडं पण सम्राट असेल, माझा वासरू मल्हार आहे, पारस आहे, तिन्ही माझे वासरं पळतात. पण काय झालं की गाडी 1 नंबरमध्ये पळून, बैल 1 नंबरमध्ये पळून तरी गुलाल भेटत नाही. तर लोक हसायला लागले, चिडवायला लागले की तुमचा बैल की हे होत नाही, तुम्हाला गुलाल होत नाही, तुम्हाला 2,000 शर्यत होत नाही, 5,000ची होत नाही. जेव्हा बैल बॅकफुटला येतो तेव्हा काय असतं, काय दुःख होतं हे फक्त एका गाडा मालकाला आणि त्याच्या त्या पूर्ण ग्रुपला कळतं. आज बैलासाठी पूर्ण हिरा मल्हार ग्रुप माझा असेल, म्हणजे शरद पवार असतील, सिद्धेश गुरव असेल, पूर्ण टीम असेल, आमचे छोटे मालक आदित्य असतील, सगळे चिन्मय विर्ले असेल, सोहेल शेठ असतील, आमचे तेजस विर्ले असतील आणि आमचे सहकारी बाकीचे आहेत. त्यांनी सगळ्यांनी विश्वास दाखवला आमच्या शेटवर आणि पुन्हा एकदा बैलांनी कमबॅक करण्यामध्ये त्यांचा 100%चा वाटा आहे. की आज मी म्हणत नाही की बैल माझ्यामुळं हे आला, पूर्ण टीमचा ह्याच्यात हे पूर्ण टीमला मी श्रेय देईल की त्यांनी पूर्ण सगळ्यांनी मेहनत केली आणि आज बैल 1 नंबरमध्ये होता आणि परत एकदा त्यांनी आणला. तर त्यांचं मी खरंच आभार मानेल की आज तुम्ही ह्याच्यासाठी थांबलात. कुठलाही बैल जेव्हा मार खायला लागतो तेव्हा कोणताही सहकारी आपल्या मालकाशी किंवा आपल्या त्या बैला बाजू जात नाही. पण आम्ही असं आहेत की बैलांनी मार खाऊ दे, पुढच्या मैदानात आमची तयारी असते की गुलाल घेण्याची, एवढी क्षमता आहे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलं, कारण त्यांनी तो क्षण अनुभवलेला आहे. कारण कुठेतरी बैल जेव्हा बॅकफुटला जातोय आणि A1 जोडीमध्ये 1 नंबरमध्ये जेव्हा पळत असतोय तेव्हा खूप सर्वजण सोबत असतात. पण सूरज शेठनी जो नियोजनाचा बादशाह म्हणून त्याची जी ओळख आहे ती छाप आता पुन्हा 2026मध्ये दाखवलेली आहे आणि भैरवने सुद्धा ते करून मल्हारने सुद्धा ते करून दाखवलेले. दादा इथेच थांबतो. पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. धन्यवाद.